नमस्कार, मी अकबर शेख जिल्हा परिषद प्रांगणामध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज एक नवीन विषय घेऊन म्हणलं तर नेहमी आम्ही बड्डेच्या हिशोबामध्ये एक सामाजिक कार्यकर्त्याच्या हिशोबामध्ये सर्वांचा एकजूट होऊन एक सत्कार करत असतो। आज प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामधले व्यक्तींचा आम्ही इथं सन्मान करणार आहे। काही वाहतूक शाखेचे अध्यक्ष आहेत, काही आपला नंदुरबारमध्ये न्यायालयामध्ये दाखवणारे वकील साहेब आहेत आणि पत्रकारचा जो जसा आमचा चौथा आधारस्तंभ आहे असं एक सेक्टरमधला पत्रकारचा पण आम्ही सत्कार करणार आहे। जो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जो चालूच असतो त्याच्यामध्ये त्यांना एक सदस्यपद निवड झाली तसा व्यक्तीचा मी पण इथं सत्कार करणार आहे। सर्वप्रथम मी त्यांना सर्वांना एकदा माझे मानकरी जो किती उपस्थित आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ देतो। ॲडव्होकेट विक्रम सरांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांना आम्ही आमंत्रण केलो आहे। आप्पासाहेब मित्र परिवाराकडून नेहमी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोकांचे आम्ही सत्कार करत असतो। आज आमचा एक बंधू आणि पत्रकार असलम शेख, आज त्यांचा पण वाढदिवस आहे। त्यानंतर असलम उर्फ नदाब, त्याला शेख म्हणतो मी, सॉरी। त्यानंतर वाहतूक शाखेचे जिल्हा अध्यक्ष नवीनच त्यांची निवड झाली होती। तसंच त्यांचा काल थाटात मोठ्या उत्सवाने एका ठिकाणी एका हॉलमध्ये जोरात त्यांचा वाढदिवस पण साजरा झाला। असा हजरत शेख यांचा पण वाढदिवस आहे। आणि बिल्डर असोसिएशनचा एक सदस्य म्हणून आमचे जवळचे मित्र जो मोठे बंधू आम्ही जसं मानतो त्यांना आम्ही जसं बघतो, राखी भैया यांचं बिल्डर असोसिएशनमध्ये सदस्य म्हणून निवड झाली, त्यांचा सन्मान करण्यासाठी एकत्र आलेला आहोत। आणि यानंतर आमचे सर्वांचे जिल्हा परिषद गटाची, जिल्हा परिषद पत्रकारांची आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोकांना मार्गदर्शन करणारे आमचे डी पाटील साहेबांचा आप्पासाहेब मित्र परिवाराकडनं आम्हाला वाढदिवस करण्यासाठी थोडा विलंब झाला होता। आज त्यांचा पण डी पाटील साहेबांचा पण वाढदिवस साजरा करणार आहोत। आणि मी आजचे कार्यक्रमचे अध्यक्ष व आप्पासाहेब लोगोडे साहेबांना रिक्वेस्ट करतो त्यांनी मनोगत व्यक्त करून पुढचा कार्यक्रम त्यांनी हे करा। सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार। मी आप्पासाहेब लंगोटे, तिसऱ्या मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच पत्रकार उपाध्यक्ष। या ठिकाणी सगळे मित्रमंडळी जे वाढदिवसासाठी व सत्कार करण्यासाठी जमलेले सगळे पत्रकार बंधू तसेच RTI कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सर्वप्रथम मी त्यांचा सर्वांचा स्वागत करतो। कारण सगळेजण मिळून आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित असते, त्यामुळे त्यांचं परत एकदा मनापासून आभार बोलतो। आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हटलं की आज एक वकील साहेब आहेत, विक्रम कसबे सर, हे आपल्याला वाढदिवसासाठी या ठिकाणी आमंत्रित केल्यावर येऊन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सत्कार करणार आहे। तसंच आमचे जिल्हा परिषदमधले 2 पत्रकार आहेत, एक डी पांढरे म्हणून आहेत, त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करणार आहे। काही कारणामुळं गावाला गेल्यामुळे त्यांनी नसल्यामुळे वाढदिवस साजरा करू शकले नाही, त्यामुळे त्यांचे दिलगिरी व्यक्त करतो। आज त्यांचा वाढदिवस करायचा आहे। सगळ्याचा वाढदिवस करणारा माणूस, आणि सगळ्यामध्ये मिळून मिसळून राहणारा माणूस। तसेच असलमभाई नदाब यांचाही या ठिकाणी वाढदिवस असल्यामुळे त्यांचा वाढदिवस करायचा आहे। आणि आपल्या सोलापुरातील जे वाहतुकीचं जे सध्या अडथळा निर्माण होत आहेत त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी जे आमचे मित्र आहेत हजरत अली शेख, त्यांनी वाहतूक शहरचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती रियाजभाई साहेबांनी केलेल्या आहेत। त्यांचाही आज 51 या ठिकाणी वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आमचे सर्वांचे लाडके सामाजिक असो, राजकारण असो, कुठल्याही क्षेत्रात सोलापुरात नाव असलेले अमोल उर्फ रॉकी बंकाळे यांचा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्यपदी निवड झालेला आहे। त्यांचं निवड असं झालं की आत्तापर्यंत भूतो न भविष्य, कारण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्यात आत्तापर्यंत एंट्री झालेली नव्हती। त्यांनी त्यांचा
या ठिकाणी सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करणार आहे. तरी सगळ्यांनी मिळून आपण त्यांचा या ठिकाणी वाढदिवस बाकीयांचे सत्कार करूयात. मी एवढंच बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्कार करण्यासाठी मी नावं पुकारतो. नाना परशाळे साहेब आणि दैनिक शिवनेऱ्याचे संपादक त्यांनी समोर यावं आणि त्यानंतर शब्बीर मनियार आणि या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो तुम्ही करून घेऊन ते सगळं मार्केट सत्कार. पहिल्यांदा कुणाचं घेता का? समोर समोर घ्या. हां तसं करताय. पहिला सुरुवातीला ज्या सदस्यपदी निवड झालेली असे आमचे परममित्र अमररावजी बंगाळे यांचा सत्कार माननीय नाना प्रक्षाळे यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. नानांना घ्या पुढं. पुढे नाना. ती हार घ्या. सगळे हात लावा आणि हे करा. थांबा सगळेच थांबा. समोर बघा समोर समोर अकबर भाई. यानंतर मी असं नराब सरला पुढे गेलो काढू नका म्हणून सांगा त्यांना. त्यांना मानकऱ्यांना बोलतो की त्यांना सन्मान करा. नाव 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 अनाऊन्स करा. कुणाची असते सत्कार आहे ते बघ. असलम नदाफ यांचं असलम नदाफ यांचा सत्कार बर्थडे गार्डन मध्ये जोरात थाटामध्ये वाढदिवस साजरा होत आहे. नावं घ्या नाव. शिराळकर साहेब आणि कर्नल चौकारी त्यांना आहे सर. त्यानंतर सर्वांना न्याय देणारे वकील साहेबांना रिक्वेस्ट करतो. वकील साहेबांसाठी ओके आता आहे तसं थांबा. ग्रुप फोटो घेऊ आता. थांबा अजून तिघं चढ. रिक्वेस्ट करतो त्यांनी हजरत शेख आणि त्यांचा बोलत सत्कार बसते तो. करावा. लय बोलत या बसते साहेब ते. त्यांनी दोघं मिळून. इंद्रे सरांनी. यंग भाई. काल यांच्या कार्यक्रमाची ऑर्डर होती. मुंबईला पाठवता भाऊ म्हणजे तुला समोर यानंतर आमचे सर्वांचे लाडके हां हां पत्रकार व सर्वांना रोकटोक बोलणारे असे डी पाटील साहेबांना पुढे रिक्वेस्ट करतो की आणि अत्तार साहेब आणि कुणावर त्यांनी नाराज होते. आभार आभार मानधन बोला. 9 जुलैला रेकॉर्ड करू का? त्यांना टोपी घालून सत्कार करावा. आपण तारीख बसलो तुम्ही अवेलेबल रिक्वेस्ट करतो की त्यांनी छायाचित्रामध्ये जावं. त्याबद्दल मी आप्पा मित्र परिवाराला जाहीर आभार मानतो. धन्यवाद देतो की 9 तारीख जरी झाली तरी माझा वाढदिवस साजरा केला. धन्यवाद. आज रोजी नाराजी दूर झाली तुमची. हं. चला आता मी त्यांना ते पेढा पारवा पदाधिकारी. तोपर्यंत चौघा लोकांचा 5 अजून एक सत्कार राहणं बाकी आहे. यासाठी तोपर्यंत मी एक तुमच्यामध्ये आमच्यामध्ये एक व्यक्तीला मी मनोगत व्यक्त करण्यासाठी सगळ्यांची परवानगी आहे. एक व्हिडिओ काढता अभी मुबारकबाद जो पकड़ो तो
केलेला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले लहान लहान कार्यकर्ते वेगवेगळ्या वैचारिक पक्षाचे संघटनेचे काम करत प्रयत्न करत असतात आणि त्याची पावती त्या क्षेत्रातल्या प्रत्येक हरियाणाचं संघटनेचं सरकार केलेलं आहे आणि त्याचे कौतुक मी सगळ्यांनी मिळून करतात. मला खूप आनंद वाटतो की आम्हा सरकारनं हा सरकारमध्ये तुमच्याकडून मिळालेला प्रेम आहे आणि सदैव तुमच्या प्रेमात एकच राहत असं या ठिकाणी एक मिनिट राहिलो. राजू राजू एक मिनिट. इकडे बघा सर. राईट. यानंतर कसं बोलला येस नाही थोडं पहिला गोड होऊ दे ना. हरोल मग आता पहिला बोला अगोदर बोला. हां 2 मिनिट घ्या. प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचं, नानांचं, आप्पासाहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो त्यांना की आमच्या पत्रकार बोर्डचा आपण इथं वाढदिवस साजरा केला. आणि विशेष म्हणजे आमचे मित्र सर्वांचे रॉकी बंगाळे, फक्त डीडींचेच अमोल बंगाळे आहेत. कारण आम्ही दोघांनी एवढं पहिल्यांदा काम केलं आहे. अमोल सामाजिक क्षेत्रातलं काम असेल, शिक्षण क्षेत्रातलं काम असेल, गोरगरीब विद्यार्थ्यांचं ॲडमिशनचं काम असेल. ज्यावेळेस ऑनलाईन पद्धत नव्हती त्यावेळेस अमोल बंगाळे, डी पांढरे, राजा पडळकर, पिंटू गाडे हे आमची जे जुनी 5-6 लोकांची टीम होती की त्या कॉलेजमध्ये हरामी लोक आहेत जे उच्च लोकांना शिक्षण पैसा देऊन परमिशन देतात व हे करतात, ॲडमिशन देतात. पण गोरगरिबांना ॲडमिशन देत नव्हते, पैशाअभावी ॲडमिशन होत नव्हतं. त्यावेळेस लोक अमोल बंगाळे कुठे आहेत, रॉकी बंगाळे कुठे आहेत, आमच्या मुलाचं ॲडमिशन होत नाही, हे होत नाही. ते लोक तळमळीने ह्यांच्याकडे येत होते. त्यावेळेस आम्हाला बहुतेक आपल्याकडे गाडी पण नव्हती अमोल. आम्ही दुसऱ्याची गाडी 4 व्हीलर घेऊन त्या गाडीमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये भेट देऊन त्या गोरगरीब मुलं असेल, मुलगी असेल त्यांचं ॲडमिशन करून द्यायचं काम अमोल रॉकीने केलेलं आहे, बंगाळीने केलेलं आहे. मग सांगायचं तात्पर्य का हा माणूस एकदम अचानकच रात्रीतून मोठा झाला असा विषय नाही. याच्या मागचं खूप मोठं संघर्ष आहे. त्यांनी रात्र बघितलं आहे, दिवस बघितलं आहे. सामाजिक क्षेत्रात असून मुलं असतात, मुली असतात, गोरगरिबाला धान्य देणं असेल. आमराई पाटील वस्तीत गेलं तर तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही, तुम्हाला ऑटोमॅटिक ते कळेल. त्याबद्दल आज जी हे अमोल पोचलेले आहेत ते सर्वसामान्य गोरगरिबाच्या मुलांच्या त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने या जो सोलापूर इंडियन बेटर असोसिएशनच्या सदस्यपदी निवड झालेली आहे. हजरत साहेब शेख, तसेच रॉकी बंगाळे, तसेच आमचे मित्र विक्रम कसबे साहेब, तसेच आमचे सर्वांचे बातमीमागचे बातमी देणारे असलम नदाब, भाई, विनोद वाघमारे, डी पांढरे, अनिल शिराळकर साहेब, तसेच हनुमंतू कुलकर्णी सर, शब्बीर मनियार, तसेच सर्व पत्रकारांचे खडजवळ मागील बातमी देणारे बापूताज पाटील, तसेच दुर्गोळे चौकार, लतीफ नदाब साहेब आणि अकबरभाई शेख या कार्यक्रमाचे सर्व संयोजक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. MD शेख साहेब, तसेच अत्तार, त्यानंतर दशरथ काळे सर, सर्वदे, नरेंद्र कांबळे व केदार, भारत केदार, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर या सर्व सत्कार कार्यक्रम तडीस नेला, यशस्वीपणे पार पडलात. तसेच आप्पासाहेब मित्र परिवार, भीमशक्ती सामाजिक संघटना आणि पत्रकार कृती समिती या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इथं संपन्न झाला आणि सर्वांनी आपला दैनंदिन जीवनमधनं महत्त्वाचा वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थिती राहिलात. त्याबद्दल मी सर्वांचा आप्पासाहेब मित्र परिवाराच्या वतीने, भीमशक्ती सामाजिक संघटना वतीने, तसेच पत्रकार कृती समितीच्या वतीने स्वागत करतो आणि सर्वांचा या दिलेला वेळ, अनमोल वेळ आणि दिलेल्या सर्व योगदानाबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.